वसंतदादा बरोबर आलो म्हणजे त्याला नारायणदादा कारणीभूत. नारायणदादाला आपल्याला सहकार्य केलं, मंडवाडीचे नारायणदादा. का तर त्या बिचाऱ्याचं बी उपकार ना फिटणार आहे राजकारणात विषयी म्हणजे त्यानं पूर्ण आपल्यासाठी वेळ गेला, वेळ घालवला. म्हणजे एवढा पूर्ण होता. कोरोना असताना देखील ती पोराला फोन केला. कारण म्हणजे काय झालं की आमची परिस्थिती बेकार होती. पहिले मुळातला पहिला विषय हल्लीतले दिवस काढले आम्ही. बर जुनं कसं होतं मग पहिले? होतं म्हणजे आम्हाला काय खरं तर पहिले दिवस आधी म्हणजे राजकारणात यायचे. राजकारणाच्या आधी आलेले 30 दिवस तुम्हाला सांगतो. परिस्थिती अशी होती की अन्न खायची पंचायत होती आम्हाला. परिस्थिती आमची गांडू होती. आमच्या वडिलांना नाही ती अपार मास काट करून आमची जगता पण केली आहे. ती काय पाठीचं आहे वडील आहे. तर आम्हाला कशा पद्धतीनं जगवलं, काय काय केलं हे सांगायचं म्हणजे मनपशी म्हणजे आता पार्टी सोडून नाहीच ना विषय. कसं आहे दादापासून आम्ही आहे. दुसरीकडे जाऊन काय करायचं आहे, कुठं बसायचं आहे कोपऱ्यात. दुसरीकडे जाऊन कोपऱ्यातच बसायचं. गोर गरीब काय कुठलं बी असू द्या काम, दवाखाना असू द्या, मला म्हणतो लग्नाचं कार्य असू द्या, त्या लग्ना कार्यात देखील मी सहभागी होतोच. पाहिजे ते त्यांचं कामकाज करतोच. माझ्या कवतीनं मी कुणालाही एखादा 5 रुपये तर माझ्याकडे मागायला तर निदान त्याला 2 रुपये माझ्या हातनं जात्यात. कवतीने मी त्यांची मदत करू शकतोय. जनतेचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे, अतिशय प्रेम आहे, ना सांगायचं प्रेम आहे. आणि आपण जनतेशी एकनिष्ठी वागणार आहे. होटात एक आणि पोटात एक ठेवून वागत नाही. काय माणूस पाहिजे त्या पद्धतीनं आपण वागतोय. आपण पहिलेच बेकारी आहे, असतानाच बेकारी असल्यामुळे अडचणी बाजूच नाही ना. 2 रुपये आलं तर इकडं त्यातला रुपया होणार खर्च तर राहायचं. आणि पाग मोकळं झाले तरी बी द्यायचं, खिशात आहे तर कुणाला नाही म्हणायचं नाही. माती झाली तर ततच राहणार, सोनं झालं तर ततच राहणार. काय गरीबी आली तर मागून खायची आमची इच्छा आहे, पण लाचारी कुठं पटकणार नाही. ह्या पद्धतीने आमचं वागणूक आहे. धर्माचं कोणाचं आपल्याला यशनच आहे. ती मैताचंही यश नाही मला दारूसारखं. मी अपेक्षा म्हणून काय करू शकत नाही. मला यशनच आहे ती दारूसारखं. एखाद्याला दारूच कशी यश नसतं तसं मला यशनच आहे. मी परगावला जर मातीला धनला गेलो ती मोरमोर जाणारच मी. तर मला यशनच आहे ती. असा माझा विषय नाही बाबा. करणार आहे आपण ना, म्हणून मरस्तवर जनसेवा आपण करणार आहे. यात काय बदल नाही, अजिबात नाही. मला माझ्या मुलाचा परपंच करायचा नाही, कशाच नाही. जनतेसाठी आपला परपंच करायचा आहे. जनतेने आपल्याला भरपूर दिलंय. काय नाही सांगायचं पण का आपण मानतच नाही ना. काय आपण कुठलं जात धर्म मानायचा आपल्याकडे विषयच नाही. बांधवर असेल, कुणाला आईबाप सांभाळत नसेल, ती जाऊन त्याला आपण सांगायला लागते ना, बाबा आईबापाला आपण सांभाळलं पाहिजे. आपला जन्म दिला आईबापानं, कसा दिलाय जन्म, 9 महिने वरीस वागून तुम्हाला जन्म दिलाय. त्या आईबापाला सांभाळत नसेल किती मोठं पाप आहे तुम्हाला. त्याच्यामुळं आपण त्यांना समजा. नमस्कार, मी अमर तुमचं MH मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय. सध्या महाराष्ट्रभरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं खरं तर बिगुल वाजलं गेलेलं आहे. प्रत्येक गावखेड्यातून खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकाच्या अनुषंगानं उमेदवार खरं तर आपल्या विजन लोकांपर्यंत घेऊन जात आहेत. त्याच अनुषंगानं पंढरपूर तालुक्यामध्ये असलेला खरं तर गोपाळपूर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण खरं तर पंढरपूरमध्ये नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेत असलेला गट आहे. त्या गोपाळपूर जिल्हा परिषद गणामध्ये असलेलं आंबेगाव, ते आंबेगाव खरं तर पंढरपूरच्या राजकारणामध्ये चर्चेत असलेलं गाव आहे. त्याच अनुषंगाने ह्या गटामधील किंवा गणामधील 25 वर्ष ह्या भागामध्ये, 30 वर्ष या भागामध्ये खरं तर नाव चर्चेत असलेलं सामाजिक असेल, शैक्षणिक असेल किंवा वेगवेगळ्या दृष्टीनं खरं तर अण्णामामांचं नाव खरं तर तालुक्यामध्ये चर्चेला असतं. पंचायत समिती गोपाळपूर गणामधून त्यांच्या घरचे रंजना अण्णा शिंदे खरं तर उमेदवार आहेत. खरं तर अण्णामामांचे आपण आज खरं तर दिलखुलास गप्पा खरं तर मारणार आहात त्या निवडणुकाच्या अनुषंगानं. त्यांचं सामाजिक असेल, शैक्षणिक असेल किंवा समाजसेवा खरं तर त्यांची कायमस्वरूपी असते. त्यांचा राजकीय प्रवास कसा, या राजकारणात जडणघडणीमध्ये आपण कशा आलात किंवा गावाची राजकारण कशी त्याची परिस्थिती होती, तिथून ह्या राजकारणाच्या चळवळीमध्ये कसे आलात किंवा एकनिष्ठ कसं राहावं राजकारणामध्ये 25-30 वर्ष कधी अण्णामामा यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. त्यांची जर आपण जाणून घेऊया कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती आपल्या राजकारणामध्ये येण्याआधीची आणि आताची सध्या परिस्थिती काय आहे, हे सर्व आज अण्णामामासोबत दिलखुलास गप्पा आपण मारणार आहे.
खरं तर अण्णा तुमचं आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं की राजकारणाची तुमची सुरुवात कशी झाली किंवा राजकारणामध्ये कसं आला, घराची पार्श्वभूमी कशी आहे, घरात किती व्यक्ती आहेत, काय सांगा. आता प्रथम सांगायचं म्हणजे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दुर्गा गोपाळ अंकुशराव ते उभा राहिलेल्या आहेत त्या, बरं आणि नंतर आमच्या आता रंजना अण्णा शिंदे उभा राहिल्या त्या. आता तुमचं चॅनलचं एम.एच. मराठी त्याच्यावर आता मला तुम्ही मुलाखत बोलावं लावली आहे. बरं काय तर आमचं राजकारणात यायचं कारण म्हणजे काय झालं की आमची परिस्थिती बेकार होती. बरं पहिलं मुळातला पहिला विषय हल्लीतले दिवस काढले आम्ही. बरं जुनं कसं होतं मग पहिलं होतं म्हणजे आम्हाला काय खरं तर पहिले दिवस आधीच म्हणजे राजकारणात यायचं राजकारणाच्या आधी आलेले 30 दिवस तुम्हाला सांगतो. परिस्थिती अशी होती की अन्न खायची पंचायत होती आम्हाला. परिस्थिती आमची गांडू होती. आमच्या वडिलांना नाही ती फार मास काटं करून आमचे जगता पण केले आहे. ती काय पाठीचं आहे वडील आहे. तर आम्हाला कशा पद्धतीनं जगवलं, काय काय केलं हे सांगायचं म्हणजे लय मोठा प्रश्न आहे. फक्त आमच्या आईबापालाच बघायला मिळलं नाही. तुम्ही आता ह्या भागामध्ये 25-30 वर्ष झालं राजकारणात आहे. आंबेगाव म्हटलं की किंवा कल्याणराव काळे असेल, परत तुम्ही चंद्रभागीचे संचालक म्हणून निवडून गेला. इथल्या शेतकऱ्यांचं अण्णा मामांवरती विशेष प्रेम आहे, चेअरमनवरती विशेष प्रेम आहे. पण अण्णा मामा म्हटलं की शेतकरी वर्ग सुद्धा तुमचं नाव घेतो. या काय म्हणजे एवढं प्रेम लोकांचं कसं तुमच्यावर आहे? शेतकऱ्यासाठी आपण रातून द्या बघतोय का, तर सकाळी 7ला हल्लू करणं म्हणजे संध्याकाळी 10-11 वाजता द्या, 12 वाजता द्या. शेतकऱ्यासाठीच आमच्या कामासाठीच आहे. मूळ विषय म्हणजे आमच्या घरातला आम्हाला भाऊ चांगला येतं. भाऊ काय देखील विचारत नाहीत. मूळचा विषय एकदम भाऊ म्हणजे सोन्यासारखं मला भाव आहे. अजिबात काय करतो काय नाही अजिबात नाही. मी पूर्ण वेळ जनतेकरताच देतोय, पूर्ण वेळ जनतेकरता देतोय. जनते कामाशीच गोर गरीब काय कुठलं बी असू द्या काम, दवाखाना असू द्या, मला म्हणतो लग्नाचं कार्य असू द्या, त्या लग्ना कार्यात देखील मी सहभागी होतोच. पाहिजे ते त्यांचं कामकाज करतोच माझ्या कवतीनं. मी कुणालाही एखादा 5 रुपये तर माझ्याकडे मागा आला तर निदान त्याला 2 रुपये माझ्या हातनं जात्यात. कवतीनं मी त्यांची मदत करतो. त्याच्यामुळे त्यांचं एक म्हणणं आहे ते यायला गरिबीतनं सुद्धा अण्णा मामा आपल्याला चांगलं सहकार्याची भावना करतोय. म्हणजे कुठल्याच बाबतीत तटू देत नाही. त्याच्यामुळे जनतेचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. गोपाळपूर सोडून खाली जी बागा आहेत सगळी गावं आहेत ती गोपाळपूर असेल, मंडवाडी असेल, कोंडरकी असेल, चळ असेल, काय रान्नी असेल, आंबा असेल, ही सगळी जी गावं आहे ती खाली धरमगाव, नेपतगाव, सरकुली पूर्ण आली. आणि काय ही गाव असताना देखील तालुक्यातनं जिल्ह्यातनं एखाद्याला मी ओळखत नसेल पण मला ओळखते ती अण्णा मामा. अण्णा मामा म्हणून ओळखते ती. मी त्यांचं खूप 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 स्वागत करू शकतोय. जनतेचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे, अतिशय प्रेम आहे, ना सांगायचं प्रेम आहे. आणि आपण जनतेशी एकनिष्ठी वागणार आहे. पोटात एक आणि पोटात एक ठेवून वागत नाही. पार्टीशी एकनिष्ठी वागतोय. आज 30 वर्ष झालं चेअरमन सांगाय मी, अजिबात विषय नाही. त्यांची याला तडा देऊ जाऊ दिलं नाही. आणि मूळ आम्हाला दादांची पुण्य आहे, हुसन दादाची पुण्य आहे. हुसन काळे म्हणजे चेअरमनचं वडील, त्यांची पुण्य आहे. त्यांना आपल्याला तुम्ही आता चेअरमनचं नाव घेतलं, 30 वर्ष झालं आता तुम्ही राजकारणात बघताय, आर्थिकला नेता तिकडला जातोय. पण तुम्ही 30-35 वर्ष झालं चेअरमन सोबत आहेत. वसंतदादांच्या बरोबर कसं आला तुम्ही? वसंतदादा बरोबर आलो म्हणजे त्याला नारायणदादा कारणीभूत. नारायणदादाला आपल्याला सहकार्य केलं, मंडवाडीचे नारायणदादा. का तर त्या बिचाऱ्याचं बी उपकार ना फेटणार आहे राजकारणात विषय म्हणजे. त्यानं पूर्ण आपल्यासाठी वेळ गेला, वेळ घालवला. म्हणजे एवढा पूर्ण होता. कोरोना असताना देखील ती पोराला फोन केला नसेल, माझ्याजवळ फोन नसताना देखील राजारामजवळ फोन करून सांगायला का ते अण्णाला येडाय र, त्याला जाऊ दे कोरोनात. म्हणजे 4 दिवसाला फोन करू होता. काळाने त्याला झडप दिली, ती वारला कोरोना. म्हणजे एवढं त्यानं आपल्यावर प्रेम केलेलं आहे. चेअरमन सोबत तुम्ही माझ्या मुलाखत केली ती माती झाली चेअरमन पशी म्हणजे आता पार्टी सोडून नाहीच ना विषय. कसं आहे दादापासून आम्ही आहे, दुसरीकडे जाऊन काय करायचं आहे, कुठं बसायचं आहे कोपऱ्यात, दुसरीकडे जाऊन कोपऱ्यातच बसायचं आहे. माती झाली तर सोनं झालं तर ततच, कळलं का. गरीबी आली तर मागून खाईल पण लाचारी नाही पत्करणार. म्हणजे अशा तत्वानं आपण वागतोय.
बर मागून खाईल, गरीब आलं तर मागून खाईल, पण लाचारी कोणासंग पत्करायची नाही अजिबात. ह्या पद्धतीनं वागतोय, एकनिष्ठी वागतोय. त्यामुळं चर्मन बी आपल्याला कुठल्या गोष्टी ते करू देत नाही. बर दादाचा वारसा चालून त्यांनी देखील आपल्याला त्या लेवलनं सांभाळायच. आता कालच्या उमेदवाराला आपण त्यांना म्हणलो होतो, बाबा चळाला द्या तुम्ही, बर मंडवाडीला द्या, कोंढरकीला द्या, गोपाळपूरला द्या. माझी इच्छा नाही म्हणून अगदी मी सांगलो होतं. पण ती जी काय 5 गावची लोक होती, आंब्याची असलेली, चळची असलेली, काय मंडवाडीची असलेली, कोंढरकी असेल, गोपाळपूर असेल, ह्या 5 गावांनी देखील आपल्याला सांगितलं तुमचा अर्ज आम्हाला पाहिजे. बर त्याच्यामुळं आपण अर्ज बर त्यांनी सांगितला म्हणून पण नकोच म्हणतो तरी सुद्धा त्यांनी बळजबरी करून मला अर्ज भरायला लावला. चेअरमनने देखील आपल्याकरता घोषित केली. त्यामुळे एकमत मालकाजानं परिषद मालकानं यांचं झालं, त्यात फिक्स उमेदवारी आमची केली. ह्या पद्धतीने चेअरमन साहेबांना निर्णय घेतला. म्हणून करता मला सांगायचं आहे की आम्ही माती झाली तर ततच राहणार, सोनं झालं तर ततच राहणार. काय गरीब आलं तर मागून खायची आमची इच्छा आहे, पण लाचारी कुठं पटकरणार नाही. ह्या पद्धतीने आमचं वागणूक आहे. लोकांच्या अडीअडचणीला धावून जात आहे, किंवा एखादं लग्न कार्य असेल, समारंभ असेल, किंवा लग्न कार्यापासून ते अंत्यविधीपासून अण्णा मामाच. तर आम्हाला तुमच्या लोकांनी गावात किस्से सांगितले की अण्णा मामा कुठला कार्यक्रमाला अण्णा मामा पुढे असतात. लोकांविषयी तुमच्या मनामध्ये प्रेम असेल किंवा आदर असेल काय, म्हणजे एवढी धडपड का? आपण मानतच नाही ना काय. बर आपण कुठलं जात धर्म मानायचा आपल्याकडे विषयच नाही. बर क्लिअर कट आहे ना. त्याच्यामुळं आपल्याला गरिबीतला असल्यामुळे आपल्याला गरीब लोकांची जाणीव होती. बर मग कोण बी असू द्या गरीब, आपल्याला काय पैसा अडका नको आहे, आपल्याला माणूस पाहिजे. बर आपला माणूस प्यार आहे. पैसा अडका कोण कसा बी कमवू शकतंय. माणूस आपण कमवू शकतोय का? कितीतरी पैसा असला तर माणूस जाणारच आहे, माणूसही जाणारच आहे. त्या काय उपयोग आहे? त्याच्यामुळं आपल्याला पैसा अडका नको आहे, माणूस पाहिजे. त्या पद्धतीनं आपण वागतोय. आपण पहिलेच बेकारी आहे, असतानाच बेकारी असल्यामुळे अडचणी बाजूच नाही ना. 2 रुपये आलं तर इकडं त्यातला रुपया होणार खर्च तर राहायचं, आणि पाक मोकळं झाले तरी बी द्यायचं. खिशात आहे तर कुणाला नाही म्हणायचं नाही. मग कुठला बी असू द्या, मग कोण बी असू द्या, खिशात पैसे देऊन 2 रुपये मागलेत आपल्याला. म्हणजे आता इलेक्शन लागले म्हणून काही गोष्टी बोलायची गरज नाही. की माझा परंपराच आहे. सकाळी 7ला हल्लं काय दिनक्रम तुमचा काय असतो? सकाळपासून जे संध्याकाळपर्यंत काय असतं नेमकं काय असतं दिवसभर आपलं. आता कोणाची प्रकरण असेल, कुणाचं बँकेचं, कुणाची कामं असतेली, कुणाचा बांधवर असेल, कुणाला आईबाप सांभाळत नसेल, ती जाऊन त्यांना आपण सांगायला लागते ना, बाबा आईबापाला आपण सांभाळलं पाहिजे. आपला जन्म दिला आईबापानं, कसा दिलाय जन्म? 9 महिने वरीस वागून तुम्हाला जन्म दिलाय. त्या आईबापाला सांभाळत नसेल किती मोठं पाप आहे तुम्हाला. त्याच्यामुळं आपण त्यांना समजावून सांगतो, ते लोक ऐकू शकते आपल्याला. मला एखाद्याला बाबा बांध फोडला तरी काय संग यायचं आहे काय? ही उतारा जाग्याला राहणार आहे, पोटभर खाल्लं तर खाऊ देते ना. अशा पद्धतीनं सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जनसेवेशी मी दुसरं काही काम करू शकत नाही. गोर गरिबाला सहकारी माझ्या हातून तेवढं मी करतोय, हातून मोर बी करणारच आहे. आत्तापत्र केले ती केले, मी मरस्तोर ही जनसेवा सोडणारच नाही. जनतेशीच मी राहणार. एक देवाकरता आपलायचं, एक गोरगरिबाकरता आपलायचं, राहिलेलं येळच भावान करता. हा आपला दर्लिंगरायानं सगळ्यांनी चांगलं केलं आपलं, वाईट नाही. आपली परिस्थिती काहीच नव्हती. मुळातली गोष्ट परिस्थिती अशी होती की हालातलीच परिस्थिती होती. रोज आणावं तवा खावावं. का तर ऊस तोडायला मला 5 माणसाची परिस्थिती, असं कंडिशन होतं माझं. का ते आता माणसं जिवंत आहे, ती ही माणसं देखील जिवंत आहे. त्यातला एकच मिळालाय. मग गोविंदाभाव असेल, गिनादादा असेल, ही वसवाबा दत्ता असेल, पुन्हा भगाभाव असेल, एक शिवाभाऊ तेवढा मिळाला, बापूराव वडील. या लोकांनी माझी शिफारस घेतली. युट्यूबवर मुकदम होता तेव्हा. ते असताना मुकदम ती देखील वाईटांना मला नाही विचारा, ती काय म्हणला काम होणार नाही. आमचं बाप थोडं डांगडिंग म्हणलं बेकारी, येऊन मारलं म्हणलं माझ्या तुमच्या पाया पडतो म्हणला. मग त्याला सांगितलं, मोर्या म्हणली, त्याला मोर्याच म्हणतो ना गोविंद भाऊ, तू अन्नाचा विचार काय करू नको बाबा. त्याचा आम्ही माझी बघतो का असेल ती, तू विचार करायचं काही काम नाही. त्याचा बाप कोण काय म्हणली तर आमची आम्ही आहे. मी काही कामाला हार गेलो नाही, पण त्यांनी मला शिफारस मिळवून घेतलं. त्याच्या पद्धतीने त्यांचं पालक पोषण झालं. या 5 लोकांचं, इटू मामाचं, सगळ्याचं म्हणजे मुकदमान देखील सांभाळून घेतलं. पुन्हा सगळ्यांनी पालन पोषण केलं, आई बापासारखं केलं. आपला मागले दिवस आठवत्यात, असं काही मागले दिवस सोडून देत नाही. म्हणून गोर गरिबाची आपल्याला कामं करत राहायचं आहे. मग कोणाचं बी असत्या, कुठल्या जाती धर्माचं कोणाचं आपल्याला यशनच आहे. ती मैताचंही यश नाही मला दारू सारखं. मी अपेक्षा म्हणून काय करू शकत नाही. मला यशनच आहे ती दारू सारखं. एखाद्याला दारूच कशी यश नसतं, तसं मला यशनच आहे. मी परगावला जर मातीला धनला गेलो ती मोर जाणारच मी. तर मला यशनच आहे ती. असा माझा विषय नाही बाबा.
काय की बाबा तुम्ही आले ना आपण लांब कुठतर बसाव कोपरा धरून बर. आमकं त्याचं तमकं वाशी तू वानगडी असलं काय नाही. बर आपण आपला नंबर त्या जागेला आहेच. पुढे ती जागा प्रत्येकाला गाठायचा आहे. बर. त्या जागेला काय सुटका नाही. हायच तोवर करा. हाय तोवर आपल्याला ती गोष्टी करायची येते ना क्लिअर कट बर बर आणि करणार आहे आपण ना. म्हणून मरस्तवर जनसेवा आपण करणार आहे. बर. त्यात काय बदल नाही, बर बर अजिबात नाही. मला माझ्या मुलाचा परपंच करायचा नाही, कशाच नाही. जनतेसाठी आपला परपंच करायचा आहे. बर जनतेने आपल्याला भरपूर दिले, काय ना सांगायचं दिले, देवानं दिले, दरलिंगरायानं गोरगरिबाने दिले. बर गोरगरीब मला इसरत नाहीत निसते बर. देखील. कुणाचं कसं बी असू द्या, कुठलं काय बी असू द्या, पण त्यांच्या अंत करण्यात आहे अण्णा. बर बर कुणाचं काय बी असू द्या. बर बर एखादा जर हां मायासंग बोलत जर नसला कोण कसला तर त्याच्या अंत करण्यात आहे मायासाठी. बाबा मत आत गेल्यावरती हात बाजूला जाणार नाही. आत गेल्यावर अन्नाचं कुठलं चिन्ह आहे त्या चिन्हावरच पोलीस शिक्का मारणार ती माणूस. बर हा राहणारा उमेदवार देखील जिल्हा परिषद आहे ती एक नंबर आहे ना ती बी. बर काय तुमच्याच गावात. हा आमच्या गावातला आंब्यातलाच आहे. एकदम चांगला माणूस आहे ते देखील. बर बर दुर्गा गोपाळ अंकुशराव ते देखील जनसेवेसाठी माणसासाठी गावासाठी धावून पडणारा माणूस आहे. बरं. त्याच्यामुळं गावाचा उद्याचं कल्याण होणार आहे. बर बर येणारे आता घरकुल असेल आणि बाबा की माहिती आहे. लाडक्या बहिणीचं असेल, पुन्हा पेन्शन असेल, या सरकारनं अगदी काय ना सांगायचं तेवढं आपल्याला सहकार्य केलेलं आहे. बर कळलं का? आता- भाजपनं ना सांगायचं सहकार्य केलेलं आहे. लाडकी बहीण चालू केली आहे, जनतेला पेन्शन चालू केली आहे, पीएमचं आहे. पीएमचं चालूच आहे. असणाऱ्या गोष्टी भाजप सरकारनं एक नंबर दिलेल्या. त्याच्यामुळं भाजपला चिन्हावर मतदान टाकणाऱ्याला काय अडचण नाही. येणाऱ्या 5 तारखेला भाजपच्या चिन्हावर सरळ सरळ सगळ्यांनी पोलिंग करायची. आपलं सगळं मार्ग गावातलं सुट्ट्यालं आंबा असेल, गोपाळपूर असेल, बरं सगळा कोंढरेके असेल, मंडवाडी असेल, चळा असेल, बरं पंढरपूर तालुका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आपला दोन्ही बी ज्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्याच्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही तुम्हाला. घरकुलला अडचण येणार नाही, तुमच्या हिरीला अडचण येणार नाही. बर प्रकरणातनं हिरी देखील तुमच्या अनुदानमध्ये मिळणार आहे त्या. त्याच्यामुळं जनतेने अगदी भरघोस मतानं निवडून दिलं पाहिजे. आपण पहिले तर काम करतोयच, हातून मोहरं जोमानं काम करणार आहे. आपला वसंत काळ्याची पुण्य आहे ह्याच्यावर. का तर दादा हाय म्हणून दादा पुण्यावरच आपण तर चेअरमन पशी टिकलेलो आहे. मुळातले विषय आपल्याला दादांचा आणि चेअरमनचा असा कुठला प्रसंग तुम्हाला आठवू दे, म्हणजे गावातलं एखादं काम घेऊन गेला या दादानी किंवा चेअरमनने केले असं काय आहे का गावातला प्रसंग कुठं? गावातला प्रसंग म्हणजे त्याने आमचं कामच अडवलं नाही तर मी नसलो आहे का काय ते साहेब? अजिबात नाही. मी संचालक न आपलं गाव तालुका सरपंच संचालक आता रोखला का बरं. आंब्यातल्या अण्णा शिंदे सांगितलं बरोबर कारखान्यावर असू द्या, बरं. त्याचं ती कामच करणार. कोणी बी जाऊ द्या, अजिबात नाही. कामाला अडचण येणार नाही, कामच करणार. बरं. दादा काम सगळे पोरं कामाला लावायची म्हणली, हे काय 10 पोरं कामाला लावायची. बर पण दैवागानं काय झालं आता की कारखाना कुठण्यावर झाल्या तर पगारी कमी असल्यामुळे लोक जरा थोडं कासकूस करतात ना. बर त्याच्यामुळं अडचण एवढी झाली आणि कारखाना ज्यादा झाल्या तर बर नाहीतर कामाला पोर लावायला नोकरी लावायसाठी अगदी आपल्यातनं खरेचा वाटा आहे. बर चेअरमन साहेब असेल, वसंतदादा असेल, त्या बिचाऱ्यांना आपल्याला काही कमी पडू दिलं नाही. म्हणून करता माती झाली ततच राहायचंय, सोनं राहिलं तर ततच राहायचंय. बरं. काय गरिबी आली तर मागून खायचं, पण लाचारी नाही पत्करायचं. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवट आता मुलाखती शेवटी येताना काय आता त्या पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये लोकांच्या गाठी भेटी घेताना कसा प्रतिसाद आहे आणि त्यांना काय सांगताय तुम्ही? काय सांगताय म्हणजे आता लोकांना सांगतो ना आपण, बर ही जी काही कामं आहे ती तुमच्या कामासाठी बांधील आहे मी. बर कोणी मी एवढ्या लेकरांना सांगू द्या, उभा राहून त्याचं काम ऐकणार. बर जी काय पंचायत समितीची काम आहे ती बर मग काय असू द्या, हिरीज असेल, घरकोल असेल, बर अधिक पुन्हा तुमचं काम आहे. हां वेगवेगळी कामं दारिशेत नंबर असतील, बर बर ही जी काय आहे त्या गोष्टी पंचायत समितीच्या ही पूर्ण आपण देऊ शकतो ना. बर आणि आपण भांडून आणू शकतोय. मला भांडायची सवय आहे, मुळातला विषय. मी भांडखोरच माणूस आहे. मला दिसलं म्हणजे त्यात भांडणं करतो जी, पण त्याच्यामुळे मी भांडण माझ्यासाठी नाही. मी त्यांना रुपये मागू शकत नाही. मी इकडं काय बी करेन. मी कुणाचा असं आयुष्यात बोट लावून घेतलं नाही. हा जनतेकरता मग मी 2 रुपये मागणार, भांडण करणार. म्हणून करता असणारी जी किंमत आहे त्या पंचायत समितीच्या पूर्ण किंमत असलेल्या काय बी किंमत असलेल्या छत्रंजी भानगडी काय बी आहे त्या, टेबल आहे, खुर्च्या आहे, जी काय असणारी किंमत आहे त्या पूर्ण पाक तेवढ्या किंमत भांडून मी आपल्या गणात तालुक्यात सगळ्यालाच ही करीन. जिल्हा परिषदेची असू द्या, पंचायत समिती असू द्या, पंढरपूर तालुक्यातलं जेवढं आहे तेवढं आपण भांडून सगळ्या किंमत आणून सगळ्याशीला आपण
सहकार्य करायची आपली भावना आहे आणि कडं बसणंच आहे आणि आता इथून मोरबी आपण करणारच आहे. बर. खरं तर आज आपल्यासोबत गोपाळपूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या किंवा गणातले उमेदवार असणारे अण्णामामा शिंदे होते. खरं तर त्यांनी 25 ते 30 वर्ष ह्या गावखेड्यामध्ये किंवा समाजकार्याच्या माध्यमातून केलेली किंवा वसंतदादा असतील किंवा चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संपर्कात असेल किंवा त्यांचे ज्या काळातले राजकारणात येताना सवंगडी असेल किंवा आत्तापर्यंत एखादा जर माणूस मोठा झाला त्या मोठं करण्याच्या मागं जी व्यक्ती असते त्या व्यक्तींची सुद्धा अण्णामामा आज नावं घेतात किंवा त्यांना अण्णामामाने आजपर्यंत ह्या काळामध्ये डावललं नाही. खरं तर अण्णामामांच्या माध्यमातून ह्या पंचायत समितीचा गणाचा विकास करण्यात येईल. अण्णामामा यामध्ये भाऊकसुद्धा झाले. जुनं प्रसंग काढलं तर जुनी माणसं आजकाल मामा कामं केली तर म्हणते ते मी मदत केली तर म्हणा त्यांनी काय केलं माझ्या ह्याने झालं. पण अण्णामामानं त्या काळात केलेली मदत आज अजूनपर्यंत अण्णामामाच्या मनामध्ये त्यांची उपकाराची जाणीव अण्णामामांनी ठेवलेली आहे आणि इथून पुढल्या काळामध्ये सुद्धा अण्णामामा काम करतील अशी त्यांनी ग्वाही खरं तर पंचायत समिती या गाण्यामध्ये लोकांना दिलेली आहे. खरं तर आज MH मराठीच्या माध्यमातून आपण अण्णामामाचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. असंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक